उद्योग मंत्री उदय सामंत साहेब सध्या आमच्या सोबत आहे। सर, आज पक्ष प्रवेशचा कार्यक्रम इथे एअरपोर्टवर झाला आहे। किती लोकांनी पक्ष प्रवेश केला आहे? कुठला पक्ष असेल ते? नाही, पक्ष प्रवेश म्हणण्यापेक्षा इथल्या इंडिगोच्या संबंधित काही आमच्या कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी होत्या। मी आताच विमानतळावर जर्मनीवरून येत असताना त्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि ज्या सगळ्या कर्मचाऱ्यांची इच्छा होती की त्यांना न्याय मिळाला पाहिजे, ती न्याय मिळवून देण्याची भूमिका मॅनेजमेंटने घेतलेली आहे। आणि इथं आम्हाला जे इंटरनॅशनल एअरपोर्टला कार्यालय मिळालेलं आहे त्याच्या उद्घाटनाला स्वतः एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत। अनिल परब यांच्या आरोपानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे योगेश कदम यांना पाठिंबा दिले आहेत। त्यांना बोलले की चूक केली नाही तर घाबरायचं नाही, काय सांगा? बरोबर आहे ना, ज्यानं चूकच जर केलेली नसेल तर घाबरण्याची काही आवश्यकता नाही। आणि कोणी आरोप कशा पद्धतीने करू शकतात, शेवटी हे वैयक्तिक पातळीवरचे आरोप आहेत की राजकीय आरोप आहेत हे देखील आपण बघितले पाहिजेत। तसं बघायला गेलं तर रामदास भाई असतील किंवा योगेशजी असतील यांनी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःची एक चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही मलिन करण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल आणि शिंदे साहेबांनी जर सांगितलं असेल की आम्ही सगळे सोबत आहोत, आम्ही सगळे सोबत आहोत आणि योगेशजींसारख्या तरुण कार्यकर्त्याला बदनाम करण्याचं षडयंत्र जे आखतायत त्यांचे मनसुबे आम्ही धुळीला नक्की मिळवू। उद्धव ठाकरे यांनी एकदा शिंदेवर टोला लावले आहेत की जेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान आले होते तेव्हा त्यांनी बॅनर लावले होते आणि हिंदुत्व काय होतं मला सांगण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी। येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत करणं आणि येणाऱ्या पाहुण्याला शुभेच्छा देणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि महाराष्ट्राची ही संस्कृती एकनाथ शिंदे साहेबांना कोणी शिकवली तर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांनी आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी शिकवली। जे वंदनीय बाळासाहेबांचेच विचार विसरलेत ते अजून काही बोलू शकत नाहीत आणि म्हणून मला असं वाटतं की राहुल गांधींच्या मांडीवर ज्यांनी धनुष्य नेऊन ठेवला होता, म्हणजे जो शिवसेनेचा विचार नेऊन ठेवला होता, तो एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्वरत केला वंदनीय बाळासाहेबांचा विचार। त्याच्यामुळे काही लोकांना पोटदुखी होते, परंतु येणाऱ्या परदेशातल्या असू दे किंवा घरात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं आपण स्वागत करतो। ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती जोपासण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत छोटा राजांचा भाऊ यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केले आहेत, काय सांगा? मला असं वाटतं की कोणी प्रवेश केला म्हणून आम्हाला काही फरक पडेल असं नाही। छोटा भाऊ मोठा भाऊ हा नंतरचा विषय आहे, पण शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची आणि त्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करतायत। तुम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मतदानानंतर परत मी मुलाखत देतो, त्यावेळी हेच सांगेन की आज महायुतीची सत्ता ही महानगरपालिकेवर आलेली आहे आणि भगवा पुन्हा एकदा वंदनीय बाळासाहेबांचा भडकलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।